2016चा कारखाना आपला संचालक मंडळाने ताब्यात आला. कारखान्याच्या बँकेत ताब्यात होता. आपण कोर्टामार्फत निकाल लावून 19ला आपल्या ताब्यात घेतला. प्रोव्हिडंट फंडची 32 कोटीची रक्कम होती, कारखान्याने ताब्यात घेणार होते. आपण दिल्लीहून त्याला स्टे मिळवले. आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर सर्व खर्च मी स्वतः केलेला आहे. वकीलने काही रुपये दिला नाही. या कोणी सभासदने येऊन नाही सांगितलं की भाई तुम्हाला काहीतरी पैशाची कारखान्यामध्ये मदत पाहिजे का, काय आपल्याला खर्च लागत असेल, कोणी आला नाही. तर आपण सगळे सिक्युअर पैसे त्यावेळीचे सगळे आपण खर्च केले. आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर सर्व खर्च आपण केला. विविध कोर्टात केस चालू होत्या. सिक्युरिटीचा खर्च आपण स्वतः केला. कारखान्याकडे पैसे नव्हते. कोणत्याही बँक किंवा संस्था आपल्याला कर्ज देत नव्हती. यातून मार्ग काढून आपण डीडीसी बँक मिळून कारखाना भाडेतत्वावर देण्याचे ठरवले. सभासदांनी त्याची मंजुरी दिली. घेऊन ई टेंडर करून पारदर्शक प्रमाणे प्रक्रिया आपण पार पाडली. प्रक्रिया करताना विविध अडचणी आपल्यामुळे कराराला विलंब झाला व तो पूर्ण केला. हे करत असताना डीडीसी बँकेचे आता ऐका 134 कोटी कर्ज होते. परत ऐका 134 करोड व्याजासह कर्ज होता. त्याची बँक मध्ये आपण अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये तिथे पास केलं की इतके पैसे आम्ही भरू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला रिलीफ द्या. बँकेचे सर्व संचालक सहित आणि सर्व सभासदांमध्ये डिस्ट्रिक्टचे सर्व सभासद आले होते. त्यांच्या थ्रू आपण 100 कोटी रुपये माफ करण्याचा ठराव केला. ते ठराव कधी झाला? ठराव करून मग आपण त्याच्यावर 32 कोटीवर आपण आणायला सांगितलं आणि ते ठराव झाला. त्याच्या व्याज दर त्यावेळी 17% होतं, ते आता आपण 6%वर आणलं. आता आपण भाडेतत्वावर दिले आहे. ते महासेवा शुगर याचं काम जोरात चालू आहे आणि आपण सर्व तपास केली आहे. त्यांची 8-10 शुगर फॅक्टरी आहे आणि 10 शुगर फॅक्टऱ्या बरोबर टाइमवर ते पेमेंट करतात हे सगळं जाणून घेतलं. बाकी बी लोक आले होते पण आम्हाला त्यांची रेप्युटेशन नव्हती. तर आणि सगळ्यापेक्षा जास्त पैसे यांच्याकडून आपण मंजूर करून घेतले. त्यानंतर विविध कोर्टात दावे चालू आहेत अजून बी. एकूण देणी जवळजवळ 150 कोटी पर्यंत अजूनही आहे व आपले त्यांच्याशी सेटलमेंट करायचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या ऊस विकास कर्ज 25 कोटी देणं आहे. ते महाशय जितके आता कारखान्याचे चेअरमॅन होऊन गेले, सगळे संचालक होऊन गेले, सगळे मोठी गोष्ट करून गेले. 82ला पैसे घेतले होते ते त्यांनी भरले नाही. त्यामुळे आपल्याला व्याज तर वेगळं आहे पण 25 कोटी देणं बाकी आहे. बँक ऑफ बरोडाचा 14 कोटी रुपये बाकी आहे. सेंटेक्स इतर 20 कोटी बाकी आहे. डीडीसी बँकेचे 32 कोटी जे आपण सेटलमेंट केलं ते आहे. प्रोव्हिडंट फंड 32 कोटी रुपये देण्याचं बाकी आहे. इतर व्यापारी देणे 2 कोटी बाकी आहे. असे एकूण 150 कोटी रुपये 150 कोटी अजूनही देणं बाकी आहे. त्याचे आपण लढाई लढून राहिलो. कोर्ट कचेऱ्या करतो आहे. सेटलमेंटची भाषा आपण करतो आहे. आणि हे जेव्हा आपण 134 कोटी माफ करायला जेव्हा 100 कोटी माफ करायला गेले तेव्हा असं माफ होत नाही. नाबार्डने त्याला सिक्का मारून दिला. ते बी आम्ही कसं केलंय ते आम्हाला माहिती आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकची मंजुरी लागते. ते रिझर्व्ह बँकची बी मंजुरी आणून तुमच्या आपला कारखान्याचे 100 कोटी रुपये माफ करून गेलं.